हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमा जवळ आलेली आहे. वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जो ताटावरची झाकण्यासाठी रुमाल लागत असतो, तर हा रुमाल आपण भरपूर ठिकाणी यूज करू शकतो. ताटावरचा रुमाल म्हणून यूज करू शकतो, टेबल मॅट म्हणून यूज करू शकतो, किंवा फ्लॉवर पॉटच्या खालीसुद्धा आपण हा रुमाल यूज करू शकतो. खूप सुंदर असा घरामध्ये दिसतो आणि सगळ्यांच्या आवडीचा असा रुमाल आहे, म्हणजे आवडता. तर बघा, ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी आत्ताच ऑर्डर देऊन ठेवायचं आहे. एकदम लाईट वेट आहे, अगदी ओझं वाटणार नाही असा रुमाल आहे. आणि डिझाईनसुद्धा यामध्ये भरपूर डिझाईन्स मिळतील तुम्हाला. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी डिझाईन तुम्हाला मिळणार आहे. हा रुमाल कसा बनवायचा हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही आहे. तर बघा, इथे मी नॉन घेतलेला आहे आणि इथं 2 छोटे ताट, एक मोठं ताट घेतलेलं आहे, एक छोटी प्लेट घेतलेली आहे. आणि यापासूनच कसं ड्रॉ करायचं ते मी इथे शिकवते. बघा, ही ताट जे आहे ते मी पालथी घातलेली आहे आणि गोल आकार करून घेतला आहे. त्याच्यानंतर असं चौकोन करून मध्य काढून घेतलेला आहे इथे. आणि तुम्ही बघा, तुम्हाला जे ताट वापरायचं आहे ते ताट ठेवून तुम्ही इथं ड्रॉ करून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, इथे मी स्वास्तिक काढून घेते. तुम्हाला ओम हवा असेल तर ओमही घेऊ शकता. बघा, साईडला मी ओम दिलेला आहे बघा, तशा प्रकारे. आणि याचं ट्रेसिंग म्हणजेच डिझाईन कुणाला हवा असेल ताटाची, रांगोळीची, तर तेही मिळून जाईल तुम्हाला. यामध्ये दुसरं एक स्वास्तिक असतं, तेही स्वस्तिक मिळेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा हवे असतील तर तेही मिळून जातील. ट्रेसिंग भरपूर प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला ट्रेसिंग हवा असेल तर ट्रेसिंगसाठी सुद्धा तुम्ही आपल्या अगोदर दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता. तर इथे बघा, मी कार्बन ठेवून हे स्वस्तिक ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि त्याच्या भोवती छोटीवाली प्लेट होती, त्या छोट्या प्लेटने गोल असा आकार काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा, हे जे स्वस्तिक आहे त्या स्वस्तिकला मी राणी पिंक कलर घेऊन पूर्ण भरून घेणार आहे. तर आता मी पूर्ण राणी पिंक कलरने भरून घेते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर हे बघा, ही आउटलाईन दिली मी राणी कलरने. आणि मध्ये तुम्ही दुसरा कलरही भरू शकता, पांढरा कलर वगैरे, खूप सुंदर दिसतं तशाही प्रकारचं स्वस्तिक. आता बघा, हे पूर्ण आउटलाईन झालं आणि याच्यामध्ये तुम्ही पांढरा कलर पूर्ण भरू शकता, परंतु मी पूर्ण राणी पिंक कलर दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही करू शकता किंवा सांगूही शकता तसं जर बनवून हवा असेल तर. जर घरी बनवत असाल तर तुम्ही हेच पाहून बनवू शकता. तर बघा, आता त्याच्यानंतर मी पूर्ण आतमध्ये अशा प्रकारे फिल करून घेते, भरून घेते. तर आता तुम्ही म्हणाल की ताई, इथं तुम्ही नॉन वापरलेला आहे. तर मी या अगोदर एक रुमाल बनवलेला होता, तर ते पूर्ण फुलाचा रुमाल होता आणि त्यावरती मी रेक्झिन वापरलेलं होतं. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण नक्कीच रुमाल हा आपण ताटावरती झाकण्यासाठी बाहेर वगैरे वापरत असतो. तर रेक्झिन वापरल्यामुळं काय होतं, भरपूर मी पातळच रेक्झिन वापरलं, तरीही काय होतं, रेक्झिन वापरल्यामुळं आपण ताटामध्ये, ताट काही आपण रिकामं घेऊन जात नाही, ताटामध्ये आपल्या काहीतरी वस्तू असते, तर ताटाचंही ओझं आणि त्यात त्या रुमालाचंही ओझं असं होऊ नये यासाठी मी इथे नॉन वापरलेला आहे. ॲज यू विश, तुम्हाला जर नॉन वापरायचं नसेल तर तुम्ही कॅनव्हास वापरू शकता किंवा रेक्झिनही वापरू शकता. आणि तुम्हाला बनवून हवा असेल तरी तसंही सांगू शकता. रेक्झिनचे रेट वेगळे आहेत, कॅनव्हासचे रेट वेगळे आहेत आणि नॉनचे रेट वेगळे आहेत. थोडासा फरक पडतो, जास्त नाही. तरीही तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही मागवू शकता. एकदम लाईट वेट होतं हे नॉनचं जे आहे ते, आणि दिसायलाही खूप हलकं हाताला पण. तर बघा, इथं पूर्ण झालेलं आहे आणि गोल आकारामध्ये मी इथं मोती कलर वापरलेला आहे. अगोदर पूर्ण गोल आकार देऊन घेतला आणि त्याच्यानंतर आतमध्ये हे अशा प्रकारे भरून घेते मोती कलर. तुम्हाला इथं पांढरा कलरही भरावा असा वाटत असेल तर पांढरा कलर भरू शकता किंवा पिवळा कलरही भरू शकता. म्हणजे मी कलर कॉम्बिनेशनसाठी दरवेळी हे सांगत असते की तुम्ही दुसरा कलरही भरू शकता, कारण कलर कॉम्बिनेशन प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते. मला हे आवडलं म्हणून प्रत्येकाला हेच आवडेल असं नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसारही करू शकता. फक्त एक आयडिया म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असते की तुम्ही हे कलर भरा किंवा हे कलर मी भरलेले आहेत.
तर इथे बघा सगळ्या बाजूने मी मोती कलर आता भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा हे स्वास्तिक किती सुंदर दिसते, एकदम उठावदार दिसते. यातही पांढरा कलर जर भरला असता तर अजूनही स्वास्तिक हे उठावदार दिसलं असतं. परंतु रुमाल आपण नक्कीच वापरतो त्यावेळेला आपल्या हाताला हळदी कुंकू वगैरे लागत असतं आणि हळदी कुंकवाच्या वेळेला तर त्यावेळेला तो हात आपला रुमालालाही लागतो, म्हणून तो रुमाल पांढरा असल्यामुळे खराब होईल यासाठी मी पांढरा कलर वापरलेला नाही आहे इथे. आता त्याच्यानंतर बघा हे जो गोल होता तिथं मी एकदम फ्री हँड अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. थोडीशी इथं बिघडलेली आहे, कारण नवीन असल्याच्यानंतर प्रत्येकाची डिझाईन बिघडते हे दाखवण्यासाठी मी हे इथं ठेवलेलं आहे. मी तुम्हाला जर दाखवायचं नसतं तर मी इथे हे पूर्ण कट पण करू शकले असते, परंतु हे तुम्हाला मला मुद्दाम दाखवायचं होतं की माझ्याकडूनही चुका होतात आणि तुमच्याकडूनही होऊ शकतात, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघून व्यवस्थित हे जे आहे तर ते रुमाल बनवू शकता. तर बघा इथं फक्त असा नागमोडी आकार देऊन मी इथं छान असं त्रिकोण करून घेतलेलं आहे. एक प्रकारचं फूल इथं तयार होते आणि त्याच्यानंतर बघा फुल झाल्याच्या नंतर पूर्ण हिरव्या कलरने ही बाउंड्री झाली तयार आपली. आता त्याच्यावरती डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे, म्हणजे चॉकलेटी कलर घेतलेला आहे आणि पूर्ण साईडची बाउंड्री दिलेली आहे इथे बघा. आता हे कंप्लीट झाल्याच्या नंतर आता हे जे मध्ये फूल आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. इथे एकही कलर भरू शकता तुम्ही प्रत्येक ह्याच्यात, परंतु एक कलरने एवढे उठावदार दिसणार नाही, त्यामुळे मी इथे 2 कलर वापरणार आहे. तर इथे लिंबू पिवळा कलर घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही इथे लाल पिवळाही वापरू शकता, केशरी पिवळाही वापरू शकता, लिंबू पिवळा आणि आता इथं मी आंबा पिवळा वापरलेला आहे, म्हणजे थोडंसं कलर कॉम्बिनेशन सुंदर दिसावं यासाठी असं कॉन्ट्रास्टमध्ये. तर इथे लिंबू पिवळा आणि आंबा पिवळा वापरलेला आहे. आणि आता बघा इथं किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार होतील, एकदम छान असा लुक येतो. तर हे 2 मी इथं करून घेतलेले आहेत. असेच आता आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत. पूर्ण एकदम असे झेंडूच्या पाकळ्या टाकल्यासारखं ही डिझाईन आपल्याला दिसते आहे. तर बघा आता त्याच्यानंतर 5 ते 6 इंचाच्या आपल्याला अशा सगळ्या उलनच्या छोट्या छोट्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे साईडला हे बघा अशा प्रकारे ग्लू लावून आपल्याला ह्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्यात. इथं मी 3 कलर घेतलेत, तुम्ही 4-5 कितीही कलर घेऊ शकता. मी रुमालामध्ये वापरले तेच कलर वापरलेत, तुम्ही या व्यतिरिक्त दुसरेही वापरू शकता. तर मी इथे 3 घेतलेले आहेत बघा, आंबा, लिंबू आणि पिंक कलर घेतलेले आहेत. तर बाकीचे सगळेही तुम्ही वापरू शकता, मोती कलर आणखी ग्रीन कलर, ब्राऊन कलर, परंतु मी जास्त वापरलेले नाहीत. हे 3 कलर वापरलेत आणि अशा प्रकारे हे बघा आता चिटकवून घ्यायचे आहेत. आता हे सगळ्या रुमालाला असे चिटकावून घ्यायचे आहेत आणि हे चिटकावून झाल्याच्या नंतर बघा किती सुंदर दिसते. मी आता सगळे चिटकावून दाखवणार नाही, एवढंच तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हालाही बघायला कंटाळवाणा वाटतो, कारण तेच पुढं बघायला नको वाटतं. त्याच्यानंतर बघा आपण हे सगळे लावून घेतल्याच्या नंतर हे बघा अशा वरून आपल्याला हे 2 कलर लावू शकता तुम्ही. आता इथं लिंबू पिवळा आणि मी इथं डार्क हिरवा कलर दाखवते. तर तुम्हाला 2 लावायचे असतील तर 2 लावू शकता, किंवा एकच कलर तुम्हाला लावायचा असेल तर लावू शकता. हे कशासाठी वरून, तर आपण जे हे साईडचे लावलेले आहेत लोंबणारे, तर ते फिट्ट बसण्यासाठी ते लावायचं आहे. बघा इथं रुमाल आपला तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर आणि लाईटवेट असा रुमाल तयार झालेला आहे. नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की हा रुमाल तुम्हाला आवडला किंवा नाही, कलर कॉम्बिनेशन कसं वाटते किंवा ही डिझाईन कशी वाटते आणि व्हिडिओ तुम्हाला सोपा वाटला का नाही, हे काहीतरी कमेंटमध्ये बोलत चला. त्यामुळे मला काय होतं, नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. आणि नक्कीच तुम्हाला जर चॅनलवरती आला आहे हेल्पफुल वाटते काहीतरी व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून घर बसल्यास सगळ्यांना शिकता येईल. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.